आता थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नारायण कुचे यांची बहीण गंगाबाई भीमराव भवरे या प्रभाग 24 मधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. बहिणीला निवडून आणण्यासाठी नारायण कुचे यांनी प्रभागामध्ये पैसे वाटल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला होता. या प्रकरणात एक ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये नारायण कुचे व व्यक्ती कॉलवर बोलत आहे. आमदारांचे पैसे आहे, जनतेनं भलं होऊ द्या. माझ्या बॉडीगार्डला पैसे वाटताना अडवलं. आता मी पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटणार आहे, असं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आमदार नारायण कुचे बोलत आहे. ही कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हॅलो, हा बोल कुचे साहेब. हॅलो बोल बोल हॅलो. बोल ना. आता थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे. अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या. सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या. अंधारात नको खेळणे जमत, अंधारात जरा उजाडत होऊन जाऊन दे. अरे उजेडात नका करू. तुम्ही आडीला पलीकडून चालू आहे. नाही आडीलं नाही तुम्हाला कोण. हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला आडीलं नाही कोण. डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला. तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडी प्लॅटला शाद्याला तर मला माहित झालं, बॉडी प्लॅटला शाद्याला म्हणून जाऊन द्या. कोण. नाही शिव्या नाही दिल्या. मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये. ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका. त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले. मीच त्याला बाजूला केलं. आता मी एक पीआयची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटत होता. बिंदास वाटा कुठे साहेब. मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या. गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलंच का. पैसे ना. अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलंच काही आलेले आहे ना. हा चालन, ओके वाटी तुम्ही. बाकी नाही, आम्ही नाही. बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या. दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना. ठीक आहे, ओके. ओके.